सदरची वेब सिरीज ही संपूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करण्यात आली आहे. यातील व्यक्तिरेखा, कथा, संवाद किंवा प्रसंग यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या जीवनाशी, घटनांशी किंवा परिस्थितींशी कोणताही संबंध नाही. या वेब सिरीजद्वारे कोणत्याही संस्था, समाज, वर्ग किंवा व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. तसे काही साम्य आढळल्यास तो पूर्णतः योगायोग समजावा. करूया. बोल की तुरा बोला माऊली करूया आपल्या घरी. सूर्या पोरांनी लिहिली केली का? होय ग शाले, साबणाच्या फुग्यात पण शंकराचं नाव दिसते बघ. उगाच काहीतरी चिडवू नको, आवर पटपट. चिडवायचं काय आहे त्यात? जी खरं आहे ती बोलली. आवर पटपट, कपडे धुव. मामी सूर्या, वाट बघत असेल घरी. जाऊया पटापटा. का माहिती बाबा शंकर या हा. हात पाय धुया केला का? येईल का? राहू दे. अरे आग होती अंगाची, चावते सगळं अंगलं का माझं? हा ती काल मला काग होती अंगाची, पण आता एवढ्या लांबनं वैरण आणली आहे. आता घरी इथंच आले, घरी जाऊन धुया की हात पाय. लय शहाणा आहेस तू. हात काळ झाले सगळं माझं. आत्ता धुया जायचं मला बघ. जा बाबा धु जा तू. मी आलो लगेच. आला बघ शंकर्या. त्यांना पण इथेच यायचं असतं धुवायला. पाणी गार आहे, चांगलं पाणी आहे. अय शंकर्या, इकेला का तू बी हात पाय धुयाला? का घाबरतीस कोणाला बरं का? ए लगा सूर्या, येडा बिडा झाला काय रे तू? काय लागा तू मगा बसले टाइमपास लावलाय. एवढा वेळ हवा आपल्याला. चल लवकर आटप. आणि नव 4 कपडे धुयाला एवढा ये अवघड आहे बाबा सासरच्या माणसानं. कपडे धुणं एवढं सोपं काम वाटतंय वे? वैरण काढणं इतकं? जाऊन सांग जरा अंजे, मग काय तर. जरा बायकांची कामं करून बघ म्हणाव, मग कळतं राबणं काय असतं. खरं आहे तुझं, पण इथं शेतकऱ्यांचं तर काय सोपं आहे विधावा. इथं उन्हात अनात राबायला लागतं या. तवा कुठे पीक येतंय, तरी बी त्या शेतकऱ्याला कोणी विचारीना झाले. काय रे शंकर्या, बरोबर आहे ना? ए लगा राहू दे तुझं भाषण. तुझं भाषण बंद कर. मगा बसलेला का रेडा दुसल्या का हातपाय धुत बसलाय. आपल्याला लय काम माहिती, वेळ आहे बाई एवढा टाइमपास कराय. चल लवकर, चल लवकर जायचं आपल्याला. तुझं आपल्याला काही येणार नाही, काय नाही. गेलो पाहिजे आपल्याला. ए सुऱ्या माकडा ये पारदेशी चल. अंजे लईच गडबडीत निघालाय ग. काय पोरगी बघायला चाललं काय? मला काय माहित आता पोरगी बघा निघालाय का कुठं निघालाय ती. हिला कसं कळलं पोरगी? हिला काय मनातलं कळतं काय? पण होय ग शाले, तू शंकराला काय एवढी चिडवत असतीस? काय नाही ग, त्याचं फुगलेलं नाक बघायला लय गंमत येते, दुसरं काही नाही. अवघड आहे बाई तुमचं. बरं आवरलं होतं, चला.
ए शंकर्या, अरे झालं का तुझं? ए बाहेर ये का जरा, बघ याचं काय चाललंय. अर्धा तास झालं यो डोक्याला त्याला माकत बसलाय. कुठं काय लग्नाला जायचं आहे का फोटोशूटला? शंकर, अरे आवर गेला का? आप्पा आज एक नंबर दिवस आहे, खास दिवस आहे. पत्रिका दाखवायला चाललोय म्हणल्यावर कसं छाप पडली पाहिजे का नाही सांगा बरं. अरे बाबा, पत्रिकेची छाप पडली पाहिजे. तुझी छाप पडून काय उपयोग नाही. हा, जसा काय लगेच नवरदेवच बघतोस का काय? काय तुम्ही पण आप्पा, असं कुठं लिहून ठेवलंय बे की पोरीनीच नटावं, पोरीनीच फिरावं. आम्हाला पण जरा वाटतं की स्मार्ट दिसावं म्हणून. अरे मी कुठं म्हणतोय लिहिलंय ते. हा, पण एवढा नटलायस. हा, काय लग्नाला जायचं आहे वे? पत्रिका दावायला जायचं आपल्याला. अहो पण वाटतंच की जरा बरं दिसावं, जरा चांगलं दिसावं. नाहीतर माणसं तुम्हालाच म्हणतील ही पोराचं लगीन करते ती का चेष्टा करते ती. तुम्ही दोघं इथंच आहे रे. अहो ते पुजारी वेळेचं पक्का येते. ए जावा लवकर. ऐकलंच का? आता तिचा आवाज ऐकला का नाही की तुझं काम संपतंय. चल चल, ये लवकर. अरे शंकर्या, चल ये लवकर. आधीच उशीर झालाय. हा, नाही तर तो पुजारी म्हणणार उशीर झालाय, ग्रह रागावलं. ये 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 लवकर. चप्पल गाव ना. अरे ये. चला आप्पा. ए अरे तो मोबाईल ठेव खाली. आपण पत्रिका दाखवाय निघालो बाबा, ते रील बनवाय नाही निघालो. अहो काय आप्पा तुम्ही तर. ठेव ठेव. अहो आता लग्नाच्या अगोदर रील्स आणि लग्नानंतर बिल्स ही दोन्ही आलंच की हो. चला. जाऊ दे आप्पा. होय बाबा होय. हा, जाऊ दे. आईला काकानं बरंच प्रस्त वाढवलं या. शंकर, याकडे पिशवी. यो गेला का? शंकर ये लवकर, ये शंकर ये. काका नमस्ते. हो नमस्कार. ये ये, शंकर ये. बसा. बोला काय म्हणताय? काय नाही, पोराची पत्रिका जरा दाखवाय घेऊन आली. शंकर जगन्नाथ पाटील. हो. जन्मतारीख बरोबर आहे ना? बरोबर आहे. थोडं थांबा, लग्नाचा योग होतो. दिवाळी नंतरचा योग बरा आहे. आता चांगला काळ चालू झालाय. दिवाळी झाली की मुली बघायला सुरुवात करतो मग. हो, अगदी उत्तम वेळ आहे. पण एक ग्रह शांती करावी लागणार. म्हणजे ग्रहशांती कधी करायची ती ठरवा. त्याचं मी बघतो. बरं. तुम्ही फक्त श्रीहरी.
घ्या. अहो हे काय 100 फक्त. अहो 500 तरी द्या. 500. घ्या. अहो आता महागाई किती वाढली आणि त्या जीएसटी. जीएसटी ती आता इकडे कुठून आली? जीएसटी नाही तर महागाई तर वाढली का नाही? तुम्ही पण काय पोरांच्या नादाला लागलाय. आता कसं देव सुद्धा आशीर्वाद द्यायला येतील. ठीक आहे या तुम्ही. येऊ मग आम्ही. हो या. पत्रिका श्री येऊ का? चल. याचं एकदा लग्न जुळवलं म्हणजे मला मोकळा श्वास मिळेल. हॅलो. अहो काय झालंय? परवा फोन केला होता त्याचं. हां हो बरोबर आहे तुमचं. पोरगी पुण्याला असते ना. पोरगं बी शिकलंय भारी चांगलं आहे. हां शेती आहे 5 एकर पाणी आहे स्थळ चांगलं आहे. हां बघा मग केव्हा येत आहे मग? हां बर चालते. बोला काय म्हणताय? अहो परवा तुम्ही आमच्या पोराला पोरगी दाखवली का नाही? त्याचं काय झालं? अहो पुरीच्या मनात मस्त आहे की पण पुरीचा मामा मधी करतो या. तुम्ही काळजी करू नका मी आहे की मी बघतो. बर 500 रुपये द्या तेलाला लागते ती. 500? हो. अहो तुम्हाला काय सांगायचं महागाई वाढली हा त्याच्यामुळे पैसा इकडे तिकडे लागतो. बरं तुम्ही भेटलं तर चहा पाजावा लागतो. काय काम होईल का? काम होईल 100%. बिंदास जावा काळजी करू नका. मी आहे की इथे बसली. हा हा या या तुम्ही. हा या या. लवकर या. राम राम. राम राम. आप्पा ए आप्पा काय एवढी लाईन कशाला लावली? काय म्हणताय मग? तू जरा ग बसतोस का? तुला काही काम नाही नुसत्या चौकशा करतोस. बरं आहे आमच्या मुलाचं जरा लग्नाचं बघायचे आहे. बर बघू की. मुलगी असली तर बघा चांगली शिकलेली. बघू आहे ती 2-4 स्थळ हा चांगल्या पुरी आहेत त्या. काय हा आता गप्पच बसलोय की मी कुठं काय बोललो? कुठे नोकरी लागते? मुंबईला आहे इंजिनियर. होय पोरगी 1 नंबर पाहिजे. चालते. बरं एक काम करा काय करू? 300 रुपये द्या. तेलाला ह्याला पैसे लागते. बायोडाटा नको? बायोडाटा बी दाखवा की. तू आधी पैसे मागताय. हो मग बघायला लागते नाही तर पुन्हा बायोडाटा द्यायचा बायोडाटा. आणि पैसे मागे ठेवायचा. पण नक्की द्या. हो करतो. असं होशी नाही ना काय? नाही बिंदास बघा. जावा तुम्ही. आप्पा ए आप्पा काय रे? हे कशाला इकडं आणलंय? हे म्हातारा नुसतं लुटतंय राव लोकांनी. तू जरा शांत बसतोस का? मागास धर मुंगे आल्यागत करतोस तू. हा काय माझं लगीन आहे वे? आप्पा आता ह्या वयात तुमचं लगीन बरोबर दिसेल का सांगा बरं? इथं माझंच होईना आणि तुमचं कुठं मध्येच करताय लगीन. कसं काय काय चाललंय? बरं आहे बघा. बरं. चाललंय पोराच्या लग्नाचं जरा एखादं स्थळ असलं बघा. बघू आहे ते पुरी 2-4 काय बर चांगले जमवून टाकू. काय चालते. पण काय होते पैसे लागते ती तेलाला पुन्हा इकडे तिकडे फिरायला लागते. पैसे देऊ पैशाचं काय नाही. हं. ए आप्पा मी काय म्हणतोय इथं लय माणसं आहे, लय गर्दी आहे. तर आपण चहा पिऊन येऊया की. काय आहे रे तुझं? अरे 1 दिवस नाही चहा प्यालास मरतोयच होय. तू एक काम कर शांत बस. हा सकाळ धरणं मी बघतो या सारखं आप्पा
आप्पा आप्पा बसतो 500 रुपये द्या तेलाला लागतेच पैसे 500 नाही ती पण बघतो खिशात किस्ता येते तेवढं सगळं देतो कारण 300 रुपये एवढं काम चालवा आता बर परत जेव्हा मग आणखी गाडी पडल्यावर मग तुम्हाला देतो पैसे वरचं काय असतील आणखी ना बर 2 दिवसात कळवतो तुम्हाला मी चालतं येऊ का मग हा हा चालते तुम्ही काळजी करू नका तुमच्या हा. लक्ष द्यावायचं बार काय ना हो बारकाईने लक्ष देतो काळजी करू नका चालते काय चाललंय मग काय नाही राम 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 तब्येत बरी आहे ना चांगले तुमची दादा चांगले बर 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 नाना नमस्कार 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 या काय चाललंय काय नाही जरा पोराचा बायोडाटा घेऊन आलो होतो जरा लग्नाचं बघा की तेवढं आमच्या पोराच्या पोरग चांगलं दिसतंय की BSc अग्री झालंय वाटतं हो हो पोरं केली त्यागरे होय बर आता काय करते मग शेतकरी आहे पोरग आपलं शेती करतं या बाप्पा शेतकऱ्याला आता पुरी कोण देते का बोंबा बोंब झाली या हा नाना कसं आहे शेती करतं या शेतकरी आहे पण पोरग चांगला आहे म्हणजे स्वभाव चांगला आहे हो अहो स्वभावाने चांगला असले तरी शेतकऱ्याला आता पुरी कोण देते का हा त्याला म्हणावं जा पुण्याला कुठंतरी नोकरी करायला ही कोण नवरदेवाचा भाऊ आहे अहो नाना तोच नवरदेव आहे कशाला आता थोड्यासाठी लग्नाचं ही करताय डोक्यावरली केस गेली अर्धी आता माझ्या केसांचं कशाला मध्येच तुम्ही काढताय आणि मस्करी केली येऊ का आता बर बर हे करा या. तेवढा बायोडाटा जरा बघा बघतो काय आलं तर बघतो बघा, हा हा जरा माझ्याकडे जरा बघा. चालेल चालेल गाडी घेर बघा चल. हा चालतं या बघा तेवढं आठवण हो